बाजारात पालक स्वस्त मिळाला. मग मग काय घेऊन आले. म्हणलं आता ह्या पालकाचं काय करायचं. तर एका कढईत गरम पाणी करायला ठेवलं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. त्यामध्ये पालक टाकून 5 मिनटं वाफवून घ्यायचा. 5 मिनिटानंतर तो थंड पाण्यामध्ये काढून घेतला. आता एक स्पेशल चटणी बनवून घेऊया आपण. यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. मिरच्या तिखट नव्हत्या म्हणून मी 4-5 टाकल्या. तिखट जर मिरच्या असतील तर 2-3 टाकल्या तरी चालेल. थोडीशी पुदिन्याची पानं, आलं, कोथिंबीर असं सगळं टाकून एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. पालकाची पण पेस्ट बनवून घ्या. पनीर एका कढईमध्ये फ्राय करून घेतलं आपण. त्याच कढईमध्ये तेल घालून, जिरं मोहरी घालून तडतडले की आलं लसणाची पेस्ट टाकायची, थोडा कांदा टाकायचा आणि पालकाची पेस्ट टाकून घ्यायची. त्यामध्ये थोडे मटारचे दाणे घात आणि फ्राय केलेले पनीर घालून वाफवून घ्या. पनीर पालक तयार.